नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. लवकरच म्हणजे 17 मे पासून अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना सुरू होणार आहे. हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एक अधिक मास येतो, ज्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा मलमास असेही म्हणतो. यंदा 2026मध्ये हा अधिक मास आलेला आहे. यावर्षी 12 ऐवजी 13 महिन्यांचं हे वर्ष असणार आहे. अधिक मास या महिन्याला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित असल्यामुळे या संपूर्ण महिन्यात भगवान विष्णूंची पूजा आराधना केली जाते. तसेच या महिन्यात घरी जावयाला बोलावले जाते आणि यामागे सुद्धा एक धार्मिक शास्त्र आहे. जावयाला अधिक मासात वाण देण्याची पद्धत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या अधिक महिन्यात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात सर्व स्त्री आणि पुरुषांनी हे 9 नियम आवर्जून पाळायचे आहेत. या अधिक महिन्यामध्ये आपण जोडव्यांमध्ये म्हणजेच महिला त्यांच्या जोडव्यांमध्ये भर टाकत असतात. तर हीच जोडवी बदलताना किंवा जोडव्यांमध्ये भर टाकताना अशी एक चूक आहे जी आपल्याला चुकूनही करायची नाही. तसेच या अधिक महिन्यामध्ये आपण आईची ओटीसुद्धा भरत असतो. तर ही ओटी भरत असताना प्रत्येक मुलीने आपल्या आईला ही एक वस्तू आवर्जून द्यायची आहेत. तसेच जावयाचा मानपान करताना आपल्याला अशी एक वस्तू आहे जी चुकूनही लेक जावयाला द्यायची नाहीत. त्याचबरोबर या महिन्यात काय करावे आणि काय करू नये, तसेच अजून कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून आपल्याला या अधिक मासाचे संपूर्ण फळ प्राप्त होईल. तर पहा, अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो. यंदा 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून या अधिक मासाची सुरुवात होणार आहे आणि 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. यंदा ज्येष्ठ अधिक मास असल्याने ज्येष्ठ महिना दोनदा गणला जाणार आहे. म्हणजे ज्येष्ठ महिना हा 2 महिने असणार आहे. अधिक मास हा जवळपास 33 दिवसांचा असतो. वर्षात एकूण 12 महिने असतात. मात्र अधिक मासात 1 महिना वाढीव असल्याने त्या वर्षात 13 महिने येतात आणि याला खगोलीय कारण असते. आता खगोलीय कारण असतं म्हणजे नक्की काय असतं, तर पहा, सौर वर्षात 365 दिवस येतात, तर चंद्र वर्षामध्ये 354 दिवस असतात. या वर्षातील फरक म्हणजे हा 11 दिवसांचा असतो. 3 वर्ष झाल्यानंतरनं 33 दिवसांचा फरक येतो आणि त्याला एक वाढीव महिना गणला जातो आणि म्हणून अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केला गेला आहे. त्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूंची जास्तीत जास्त उपासना, सेवा, व्रतवैकल्य केली जातात आणि या महिन्यात आपण जेवढी जास्त सेवा करतो तेवढं त्याचं आपल्याला दुप्पट पटीने पुण्य प्राप्त होत असतं. आता आपल्याकडे जावई व लेकीला साक्षात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचं स्वरूप मानून या महिन्यात घरी जेवायला बोलावले जाते. म्हणजे त्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणून आपल्या घरी आपण बोलावून त्यांचा मानपान करत असतो. त्या दोघांचे पाय धुवून पूजा केली जाते. तसेच त्यांना जेवायला काही खास पदार्थसुद्धा बनवले जातात, ज्यामध्ये आंबारस हा प्रामुख्याने बनवला जातो. कारण अधिक महिना हा दरवर्षी तुम्ही बघितलं तर आंब्याच्या सीझनमध्येच येत असतो, म्हणून त्यावेळी आंबारस हा पदार्थ जो आहे ना तो प्रामुख्याने बनवला जातो. त्यांचा व्यवस्थित मानपान करून घरी पाठवले जाते. यामुळे भगवान विष्णूंची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कायम कृपा राहते अशी धार्मिक मान्यता आहे. आणि या अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान करताना वाणाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सर्वात आधी जावयाला जेवू घालावे,
त्यानंतर त्यांना पाटावर बसवून कुंकू लावून त्यांना ओवाळून घ्यावे. त्यांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. यानंतर वाण देण्यामध्ये अनेक जण चांदीचे ताट किंवा चांदीचं निरंजन किंवा सोन्याची अंगठी, सोन्याची चैन यासारख्या मौल्यवान वस्तू ज्या आहेत तर त्या दान केल्या जातात. आता ज्यांची सोनं चांदी घेण्याची क्षमता नाही अशांनी या दिवशी पितळेचे किंवा तांब्याचे भांडे दिले तरीसुद्धा चालतात. ते सुद्धा खूप जास्त शुभ मानले जातात. आणि म्हणून जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं नाही शक्य झालं जावयासाठी तरीही चालेल. तुम्ही अगदी तांब्याची किंवा पितळेची भांडी जी आहे तर ती सुद्धा घेऊ शकता. त्यासोबतच तुम्हाला एक दिवा देखील द्यायचा आहे. बरेच जण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चांदीचा दिवा देतात, परंतु त्याऐवजी तुम्ही तांब्याचा दिवा दिला तरीसुद्धा चालतो. त्यानंतर जावयाला कपड्यांचा आहेर करायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला 33 अनारसे सुद्धा द्यायचे आहेत. या अधिक महिन्यामध्ये 33 या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे. आपण या दिवशी आपल्या जावयाला 33 अनारसे किंवा 33 बत्तासे जर आपण वाण म्हणून दिले तर आपल्याला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. म्हणून 33 या संख्येला विशेष महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर आपल्या लेकीलासुद्धा हळद कुंकू लावून ओवाळून घ्यायचं आहे. तिचीसुद्धा आपल्याला साडी चोळीने ओटी भरायची आहेत. मग दोघांना नमस्कार करायचा आहेत. कारण इतर वेळी बघा आपण आपला जावई किंवा लेकीच्या पाया पडत नाही, पण त्यांना लक्ष्मी नारायणाचे स्वरूप मानले जाते. म्हणून या दिवशी लक्षात घेऊन दोघांची तुम्हाला मनोभावे पूजा करून त्यांना वाण देऊन त्यांचा मान तुम्हाला ठेवायचा आहे. आता जेव्हा तुम्ही जावयाला वाण म्हणून काही वस्तू देणार आहेत तर त्यामध्ये बघा तुम्हाला तामसिक किंवा शिळे अन्न किंवा मग काचेच्या काही भेटवस्तू असतील किंवा धारदार काही वस्तू असतील तर त्या वाण म्हणून अजिबात द्यायच्या नाहीत. किंवा अशा काही फुटणाऱ्या वस्तू आहे तर त्या भेटवस्तूसुद्धा तुम्हाला जावयाला द्यायच्या नाहीत. त्या खूप अशुभ मानल्या जातात. तसेच स्टील किंवा लोखंड जे आहेत तर ते सुद्धा या अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण म्हणून देऊ नये. यामुळे आपल्या घरात आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होतात. त्यामुळे प्लास्टिक, स्टील किंवा काचेच्या ज्या काही वस्तू आहे तर त्या तुम्हाला वाण म्हणून अजिबात द्यायच्या नाहीत. तर हा एक महत्त्वाचा नियम जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. त्याचबरोबर पुढचा नियम म्हणजे आपण या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलत असतो. नवीन जोडवी खरेदी करतो किंवा जी आपली जुनी जोडवी असतात तर त्यामध्ये आपण भर टाकत असतो. आता या अधिक महिन्यामध्ये जोडवी ही नक्की कोणी घ्यावी किंवा कोणी भर टाकावी तर पहा, या अधिक महिन्यात प्रत्येक आईने आपल्या मुलींना नवीन जोडवी घ्यावी किंवा त्या जोडव्यांमध्ये भर टाकावी. जर आईला शक्य नसेल तर मग अशावेळी पतीने आपल्या पत्नीसाठी जोडवी जी आहे तर ती खरेदी करायची आहेत. अधिक महिन्यामध्ये जोडवी घेण्याला, जोडवी बदलण्याला किंवा जोडवीमध्ये भर टाकायला खूप जास्त महत्त्व आहे. कारण जोडवी जी आहे ना ते सौभाग्याचं प्रतीक आहे. महिलांच्या 16 शृंगारांपैकी जोडवी हा 15वा महत्त्वाचा शृंगार मानला जातो आणि हे सुवासनी असण्याचे व पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. आणि आपल्या जावयाला दीर्घायुष्य मिळावं म्हणून या अधिक महिन्यामध्ये आई जी आहे तर ती आपल्या मुलीला जोडवी करत असते. कारण असं म्हणतात की जोडवी जी असतात ना ती महिलांना व त्यांच्या पतीशी आध्यात्मिकरित्या जोडवून ठेवण्याचं काम करत असते. आणि जेव्हा आपण अधिक महिन्यामध्ये नवीन जोडवी खरेदी करतो तेव्हा घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी ही प्रसन्न राहते. आता हीच जोडवी बदलताना तुम्हाला एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही. तर जोडवी घेताना तुम्हाला चांदीचीच जोडवी घ्यायची आहेत. बऱ्याच जणांकडे जास्त पैसे असतात, अशावेळी तुम्ही सोन्याची जोडवी खरेदी करण्याचा विचार कराल, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पायात जोडवी ही नेहमी चांदीचीच असावी. सोन्याची जोडवी ही कधीही पायात घालू नये. कारण सोनं म्हणजे लक्ष्मी म्हटलं जातं आणि लक्ष्मी ही कधीही पायात घालू नये. म्हणून तुम्हाला चुकूनही सोन्याची जोडवी जी आहे तर ती करायची नाही किंवा इतर कुठल्या धातूची असेल. बऱ्याच वेळा बघा मार्केटमध्ये 50-60 रुपयांना सुद्धा जोडवी मिळतात. कुठल्याही धातूची ती असतात आणि ती जोडवी आपण पायात घालत असतो. परंतु अधिक महिन्यामध्ये चांदीचीच जोडवी जी आहे तर ती आपल्याला खरेदी करायची आहे.
त्याचबरोबर बघा, या अधिक महिन्यामध्ये प्रत्येक मुलगी आपल्या आईची ओटी भरत असते. तर ती ओटी भरत असताना प्रत्येक मुलीने आपल्या आईला छान साडी घ्यायची आहेत. शृंगाराचं साहित्य असेल तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहेत. त्यासोबतच तुम्हाला 33 अनारसे किंवा 33 बत्तासे किंवा 33 प्रकारचा सुकामेवा जे तुम्हाला भेटेल तर ते 33 या संख्येमध्ये आपल्या आईला आवर्जून द्यायच्या आहेत. आणि यासोबतच तुम्हाला अशी एक वस्तू आहे ती म्हणजे बांगड्या. तर प्रत्येक मुलीने आपल्या आईला हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत. जर तुम्हाला बांगड्या घेणं शक्य नसेल किंवा बांगड्या भरणं शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही बांगड्या भरण्यासाठी आईला पैसेसुद्धा देऊ शकता. आणि या बांगड्या घेताना तुम्हाला 33 ह्या संख्येमध्येच घ्यायच्या आहेत. कारण यामागे 33 कोटी देवतांना तृप्त करण्याचा उद्देश असतो. म्हणून 33 या संख्येमध्येच तुम्हाला बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्या आईला भरायच्या आहेत. तर ही एक महत्त्वाची वस्तू जी आहे तर ती प्रत्येक मुलीने आपल्या आईला द्यायची आहेत. आता जर तुम्हाला आई नसेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या मावशीचा किंवा तुमची मोठी बहीण असेल तर तिचीसुद्धा ओटी भरू शकता. तिचासुद्धा तुम्ही मानपान करू शकता. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ताई मला आई नाही परंतु सासू आहे, मग सासूची ओटी भरली तर चालेल का? तर नाही, आपण सासूची ओटी जी आहे ना ती कधीच भरू शकत नाही. कारण जेव्हा आपण लग्न करून आपल्या सासरी जातो तेव्हा सासू जी आहे ना ती आपली ओटी भरत असते. तिचा मुलगा हा आपल्या पदरामध्ये देत असते आणि तेव्हापासूनच आपण आपल्या सासूची ओटी जी आहे ना ती भरत नाही. म्हणून अधिक महिन्यामध्ये तुम्ही सासूसाठी एखादं नवीन वस्त्र, नवीन साडी घेऊ शकता, परंतु सासूची ओटी जी आहे तर ती भरता येत नाही. त्याऐवजी तुम्ही काकू असेल, तुमची मावशी असेल, तुमची मोठी बहीण असेल किंवा तुमची एखादी मैत्रीण असेल तर तिची देखील तुम्ही ओटी भरू शकता. त्याचबरोबर आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की माझी आई विधवा आहे तर मग तिची ओटी भरली तर चालेल का? तर बघा, जेव्हा आपण ओटी भरतो ना त्यामध्ये शृंगाराचं साहित्य असतं. प्रामुख्याने हळदी, कुंकू किंवा इतर काही शृंगाराच्या वस्तू असतात. आणि पारंपरिक हिंदू संस्कृती आणि आपल्या महाराष्ट्रातील रूढी परंपरेनुसार विधवा स्त्रीची ओटी भरली जात नाही. कारण ओटी भरणे हे एक सुवासिनीचे लक्षण मानले जाते आणि ओटीमध्ये हळद कुंकू हे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठीचे प्रतीक आहे. परंतु अधिक मासात आई विधवा असेल तर तिची ओटी भरण्याची पद्धत आहे, जेणेकरून आईच्या पोटी पुन्हा जन्म मिळावा असा आशीर्वाद मागता येतो. आता जर तुमची आई विधवा असेल तर अशावेळी आईची ओटी भरताना तुम्हाला एक महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ओटीमध्ये तुम्ही हळद कुंकू जे आहे तर ते देऊ नका. बाकी इतर ज्या काही वस्तू असेल, साडी असेल, ब्लाऊज पीस असेल किंवा नारळ असेल, 33 अनारसे असेल, बांगड्या असतील तर त्या तुम्ही आईची ओटी भरताना घेऊ शकता. परंतु हळद कुंकू जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं नाहीत आणि तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या आईची ओटी जी आहे ना ती भरू शकता. आता यानंतर या अधिक महिन्यात काय करावे आणि काय करू नये जेणेकरून आपल्याला या अधिक मासाचे संपूर्ण फळ प्राप्त होईल. कारण या अधिक महिन्यामध्ये आपण काही चुका केल्या तर त्याचे वाईट परिणाम हे सुद्धा आपल्याला भोगावे लागतात आणि काही पुण्य केलं तर त्याचं दुप्पटपटीने फळ मिळत असतं. तर या अधिक महिन्यामध्ये दररोज भगवान विष्णूंची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. या महिन्यात दान करणे हे अत्यंत पुण्यदायक मानले जाते. म्हणून दीपदान, अन्नदान, वस्त्रदान तुम्ही आवर्जून करू शकता. तसेच शक्य असेल तर संपूर्ण महिनाभर व्रत करावं. नसेल शक्य तर तामसिक पदार्थ, मांसाहार हा आवर्जून टाळावा. तसेच या अधिक महिन्यात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. श्रीमद भगवद्गीता किंवा पुरुषोत्तम मासाच्या कथेचे वाचन करावे. यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. शुद्ध आणि सात्विक अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे. पिठाचे धोंडे, पुरणाचे धोंडे बनवून ते जावयाला किंवा ब्राह्मणाला वाण देण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर या अधिक महिन्यात आपल्या कुलदेवीला, आपल्या कुलदेवतेला सुद्धा 33 गोष्टींची म्हणजे 33 पदार्थांचा किंवा 33 अनारसांचा वाण जो आहे तर तो दिला जातो.
म्हणून जर तुम्ही कुलदेवीला जाणार असेल, कुलदेवतेला जाणार असेल किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये किंवा अक्कलकोटला जाणार असेल, तर तिथे जाताना तुम्हाला 33 अनारसे किंवा 33 बत्तासे जे आहेत तर ते नक्की घेऊन जायचे आहेत आणि ते आपल्याला वाण म्हणून द्यायचे आहेत. त्याचंसुद्धा खूप जास्त पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते. आता या महिन्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या अजिबात करू नये? तर या महिन्यामध्ये शुभ कार्य केलं जात नाही. मग लग्न असेल, साखरपुडा असेल किंवा गृहप्रवेश असेल किंवा एखादं नवीन काम सुरू करायचं आहे, नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, तर यासारखी शुभ कार्य जे आहे तर ती या महिन्यामध्ये केली जात नाही, ते वर्ज्य असतात. तसेच तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची आहे, नवीन गाडी किंवा नवीन वाहन खरेदी करायचं आहे किंवा सोने चांदीची खरेदी करणे सुद्धा योग्य मानलं जात नाही. आता तुम्ही म्हणाल की अधिक महिन्यामध्ये लेक जावयाला सोनं चांदी दिली जाते, परंतु ते सोनं चांदी जे आहे ना ते अधिक महिन्याच्या सुरू होण्याच्या अगोदरच खरेदी केले जाते, अधिक महिन्यामध्ये खरेदी करत नाही. त्याचबरोबर या महिन्यामध्ये कोणाशीही वाद घालणे टाळावे, खोटं बोलणे आवर्जून टाळावे किंवा मग तुमचं एखादं पारायण सुरू आहे किंवा एखादा व्रत सुरू आहे आणि त्या व्रताची समाप्ती तुम्हाला या महिन्यामध्ये करायची असेल तर ती योग्य मानली जात नाही. त्यामुळे या महिन्यामध्ये नवीन उपवास सुरू करणे किंवा संपवणे ते आवर्जून तुम्हाला टाळायचे आहेत. या अधिक महिन्यामध्ये शारीरिक मानसिक शुद्धीला प्राधान्य देऊन भगवान विष्णूंच्या भक्तिमय तुम्हाला जास्तीत जास्त मन रमवायचं आहेत आणि जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या चांगल्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.